नमस्कार मंडळी. तुम्हाला पण माझ्यासारख्या रानभाज्या खाण्याची आवड असेल तर हा व्लॉग नक्की बघा. आज आपण जी रानभाजी बनवणार आहोत ती आहे पाथरीची भाजी. ही भाजी आपोआप रानाच्या कडेला उगवून आलेली असते. आपण हिला लावत वगैरे नाही. आणि रानभाज्या कशा की एकदम गावठी त्याचं बियाणं असतं, काही हायब्रिड नाही, काही फवारलेलं नाही. याचं फूल तुम्ही बघू शकता, मध्ये पिवळं बाजूनी पांढरं, किती सुंदर फूल आहे. ही भाजी ओळखण्याची एक टेक्निक आहे त्याचं फूल म्हणजे. माझ्या बागेत अजूनही पेरू, ही भोपळ्याची, ही समोर दिसतात ही भोपळ्याचं वेल आहे आणि भोपळासुद्धा त्याला एक लागलेला आहे. तर आता आपण जी पाथरीची भाजी उपटून आणलेली आहे ती अशी कशी स्वच्छ करायची ती मी सांगते. जी आपली हिरवी हिरवी पानं आहेत ती अशा प्रकारे खुडून घ्यायची आहेत, जशी मी आत्ता खुडत आहे. आणि त्याच्यानंतर जर एखादं पान असं खराब पिवळं असेल तर ते आपण घेणार नाही आहोत. जी पानं चांगली आहेत, चांगली दिसतात ती आपण घ्यायची आहेत. हे बघा, असं जर पान असेल खराब तर ते आपण नाही घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व भाजी मी आता निवडून घेतलेली आहे. त्यानंतर ही सर्व भाजी आता पाण्यात 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण पाऊस पडत आहे त्याच्यामुळे तिच्यावर जरा माती वगैरे चिकटून आलेली आहे. 2-3 वेळा मस्त ही पाण्यातून वर खाली करून भाजी धुवून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं याला विळी खुरपा आम्ही लावत नाही. हातानेच अशा प्रकारे याला तोडून घ्यायचं आहे सर्व भाजीला. चिरायची नाही. या भाजीचा गुणधर्म कडू होऊ शकतो त्याच्यामुळे अजून. त्यामुळे हिला हातानेच अशा प्रकारे निवडून घ्यायचं. त्यानंतर पाणी उकळून घेऊन त्यात ही भाजी 10 मिनटं साधारण वाफाळून घ्यावी, जशी आपण पालकची भाजी वाफळतो. व त्यानंतर ती बाजूला काढून घ्यायची एका ताटात. जास्त गाळ, कारण तिचा पुन्हा जर गरम पाण्यात राहिली तर होईल. एकदा देठ कशी जायला लागली की तिला बाजूला काढून घेणार आहोत आपण. यानंतर आपण कढईत थोडंसं तेल तापायला ठेवून त्यामध्ये 20-25 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे हे आपण फोडणीला टाकणार आहोत व छान परतून घेणार आहोत एकदम ब्राऊन रंगाचे होईपर्यंत. आता यामध्ये आपण 1.5 चमचा मिरची पावडर घालणार आहोत. एकदम सोपी, सुंदर आणि चविष्ट आणि आरोग्यदायी ही रानभाजी आहे. यानंतर आपल्या भाजीत थोडंसं थंड पाणी ओतायचं आहे आणि सगळं पाणी असं पिळून काढायचं आहे आपल्याला त्यातून, जसं मी काढत आहे तसं आता. आणि त्यानंतर हे आपल्या परतलेल्या कांद्यात ही भाजी आता आपल्याला पीस करून टाकायची आहे. सर्व भाजीचं तुम्ही असंच प्रकारे पीस करून पाण्यातून काढून तिला टाका. यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, 1 पण नाही, पाऊणच चमचा असेल. कारण भाजी ही शिजून थोडी होते. आपण टब भरून भाजी आणली होती. आणि तुम्हाला पण अशा भाज्या खायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.